सकाळ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ. तर चला आता सकाळची सुरुवात मस्त देवबाप्पापासून केलेली आहे. तर आज गुरुवार आहे. गुरुवारची मस्त देवपूजा केली आणि स्वामी समर्थांना सुद्धा गंध वगैरे लावून घेतला, फुलं वाहिले. त्याच्यानंतर इकडं विठ्ठल रुक्माईची मूर्ती त्यालासुद्धा मी गंध लावला आणि मस्त देवपूजा करून घेतलेली आहे. फुलं पण आणले होते थोडेसे, तर ते पण वाहून घेतले. तर गाईलासुद्धा मी रोज हळदी कुंकू लावते. आणि मस्त इकडं आमचा हे चालू आहे, टी व्हीवर ब्लॉग चालू आहे माझा. तर ते पण आम्ही टी व्हीला पाहत आहेत. त्याच्यानंतर इकडं तुळशीलासुद्धा अगरबत्ती लावून घेतली आणि तुळशीचंसुद्धा दर्शन घेतलं. आणि आज गुरुवार असल्यामुळं तर खूपच छान. पण बाहेर परत पाऊस चालू आहे आमच्याकडे आणि इकडं झाडं वगैरे पण छान झाले. तर आणि मस्त तुळशीला अगरबत्ती लावली. दिवा पण लावत असते, पण हवेने काय दिवा राहत नाही, त्याच्यामुळं फक्त अगरबत्ती लावलेली आहे. आणि छान असं सकाळी सकाळी वातावरण झालं आहे. आणि आळूचे पानं पण अजून चांगले टवकारले, तर म्हणजे चांगले आले. तर आता इकडं छानपैकी तुळशीची पण पूजा झाली, देवाची पण झाली. पण आता चहा पाण्याचं पण अजून बाकी आहे. तर आज काय चहा मी बनवणार नाही, फक्त नाश्ता बनवणार आहे. तर रोज रोज काय चहा मी पित नाही. 1-2 दिवसाआड तलप आली ना तरच थोडासा चहा घेते, नाही तर मग काय जास्त चहा पित नाही. तर आता खूप दिवस झाला आमच्या घरामध्ये काय मॅगी बनलीच नव्हती. मग चला म्हणलं, त्या दिवशी पॅकेट आणूनसुद्धा जवळजवळ 8 दिवस झाले, तर तरी पण तशीच होती. तर म्हणलं चला घरात आणलेली आहे तर मस्त आज नाश्त्यासाठी मॅगीच बनवते. आणि दोघींनाच आम्हाला नाश्ता करायचा होता, वैष्णवीला आणि मला. तर तिचे पप्पा सकाळी लवकरच गेलेले आहेत नाशिकला. तर म्हणलं चला मग आमच्या दोघीसाठीच नाश्ता करायचा होता. आणि सकाळी सकाळी म्हणलं चहा पिण्यापेक्षा थोडासा आज नाश्ताच करूया. तरी 9 वाजले असतील. मग काय छानपैकी कांदा कट करून घेतला, मिरची 1-2 घेतले आणि टोमॅटो. मस्त मॅगी करून घेणार आहे. तर मॅगीचे पाकिटातले आता मी इथं मॅगी काढून घेते आणि छानपैकी नाश्ता करणार आहे. तर असं म्हणतात की 2 मिनटामध्ये मॅगी होती, तर याला जवळजवळ अर्धा तास लागलं मला मॅगी बनवायला. ते सांगतात 2 मिनटामध्ये मॅगी होती, पण ते मला काय खरं नाही वाटत मग असं जाहिरातीमध्ये. आणि मग इकडं मग कांदा वगैरे कापून घ्यायचा, मिरची घ्यायची, त्याच्यानंतर टोमॅटो कट करायचं, ते चांगलं परतून घ्यायचं. असं यायला बराचसा वेळ जातो आणि सांगतात की 2 मिनटामध्ये मॅगी तयार होती. आणि मॅगी खाल्लेली पण रोज रोज चांगली नाही. पण आता आम्ही कधी जवळजवळ 1 ते 2 महिना झाला असेल घरामध्ये काय मॅगी वगैरे आणली नव्हती आणि बनवली पण नव्हती. पण म्हणलं चला आता बरेच दिवस झाले तर खाऊया, असं कधीतरी खायला काय नाही. नेहमी नेहमी मॅगी खाणं हे असं खाणं काय चांगलं नाही, पण कधीतरी. मग काय स्वयंपाक वगैरे केला, नाश्ता झाल्याच्या नंतर जेवणं केले, घरातले कामं राहिलेले भांडे वगैरे आवरून घेतले आणि मस्त आता कुठे चाललेला आहोत ते पुढे पहा व्हिडिओमध्ये. जेव्हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहताल तेव्हा समजेल की कुठं चाललोत म्हणून. मग मिस्टर पण आले होते लवकरच. काल काय बाहेर गेले नव्हते, सकाळीच गेले होते. इकडं कसं पावसाचं भरपूर वातावरण आहे, ते पण तुम्हाला दाखवते. वैभव गाडी चालवतो आहे, त्याचे पप्पा शेजारी बसले, तर वैष्णवी आणि मी मागं बसलेलं आहे. तर तो बोलत होता पप्पाबरोबर. आमच्या दोघींचं इकडं चाललं होतं बोलणं आणि व्हिडिओ पण काढायचं काम चालू आहे माझं. पाऊस असल्यामुळं मग काय पावसातच आम्ही चाललोत आता. पण कुठं चाललो तर ते तुम्हाला दिसेलच आता गेल्याच्या नंतर. आणि खूप दिवसापासून चाललं होतं जायचं आहे घ्यायचं आहे असं. मग आज फायनली म्हणलं चला, जेव्हा माणसाचं एखादी वस्तू पूर्ण कामातून बाहेर जाते ना, तेव्हाच माणसाला मग वाटतं की हां आता घ्यायलाच पाहिजे किंवा करायलाच पाहिजे. मग काय आता आम्ही चाललेलो आहोत. रस्त्याने पाऊस येतो आहे, पण एवढ्या पावसामध्ये जायला लागलं, ते पण थोडंसं अर्जंटच होतं. गेल्याच्या नंतर मग काय डायरेक्ट क्रोमामध्येच गेलोत. तर क्रोमा म्हणजे मोबाईलचे दुकान आहे आणि टी व्ही वगैरे तिथं भेटते. तर तिथं गेलोत आम्ही, वैष्णवी, वैभव आणि मी, त्याचे पप्पा, 4 जण. तर इथं आता मोबाईल पाहायचं काम चालू आहे वैभवसाठी. त्याचा मोबाईल लॉकडाऊनपासून तो एकच मोबाईल वापरत होता आणि तो आता पूर्ण त्याचं 2-3 वेळा डिस्प्ले टाकून झाला आणि खराब झाला होता. मग त्याला काय मोबाईलच नव्हता. मग आता काय पोरांचं कसं असतं, जरा वेळ मोबाईल नसला तरी पण चैन लागत नाही. मग त्याचे पप्पा बोलले चल पैसे वगैरे भरूया आणि घेऊया म्हणून. तर त्याच्यानंतर मग आता इथं आम्ही मोबाईल पाहायचं त्यांचं काम चालू आहे, माझं व्हिडिओ काढायचं काम चालू आहे. तर वैष्णवी, त्याचे पप्पा आणि वैभव हे 3 जण मोबाईल बघतात. मला काय मोबाईलमधलं काय समजत नाही.
तर आधी ते ओप्पोचे पाहिले, त्याच्यानंतर रेडमीचे पाहिले. मी फक्त तुम्हाला कंपनी सांगते आणि दाखवायचं काम चालू आहे तिथं ह्याच्यामध्ये क्रोमामध्ये. तर क्रोमाचे बरेचसे बेलापूरला आहे, इथं परत उलव्यालासुद्धा आहे क्रोमा. कारण बऱ्याचशा जागांनी यांच्या हे आहेत म्हणजे ठिकाणी. तर आता ते काय मोबाईल दाखवायचं काम करत होते. 25,000, 26,000, 20,000 अशापर्यंत आम्ही बोललो दाखवा म्हणून. मग वैभवला जी पहिल्यांदा आवडला का तोच मोबाईल घेतला. तर त्याला 24,000चा मोबाईल आवडला, मग तोच घेतला. तर तरी पण वैष्णवीचं चेक करायचं काम चालू आहे फोटोचं वगैरे, कारण ती म्हणती फोटो वगैरे पण चांगले आले पाहिजेत मोबाईलमध्ये, क्लॅरिटी पण चांगली पाहिजे. त्याच्यामुळं मग इथं तिचं चालू आहे आणि माझं पण चालू आहे. तर वैभवचं पण चालू आहे पाहण्याचं काम. त्याच्या पप्पाचं माझं काय नसतं एवढं, पण ते पण लक्ष देतात. मग काय शोरूमवाले आपल्याला फोन वगैरे आम्हाला दाखवतात इकडचा तिकडचा. आमचं अजून चालू आहे, अजून काय डिसिजन झालं नाही, पण आता आमचं डिसिजन चालू आहे पाहण्याचं फक्त. त्याच्यानंतर इकडं मस्त टी व्ही लावलेल्या आहेत, एवढ्या मोठ्या स्क्रीन आहेत टी व्हीच्या ना. तर खूप मोठ्या मोठ्या आहेत क्रोमामध्ये. आणि बाकीच्यासुद्धा साऊंड वगैरे. त्याच्यानंतर असं जे आपल्याला घरात मिक्सर हे अशा वस्तू इलेक्ट्रॉनिकच्या सगळ्या वस्तू तिथं क्रोमामध्ये मिळतात आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत. त्याच्यानंतर फ्रीज वगैरे. मग काय आम्ही फायनली केला मोबाईल. तर हा मोबाईल घेतलेला आहे विवोचा, काहीतरी Y500 काहीतरी असं आहे, मला नाही सांगता यायचं, पण विवोचाच घेतला आहे. Y31 असे आहे. हे पहा इथं घेतला आहे. वैष्णवीने खोलला, त्याचं बॉक्स अनबॉक्सिंग केलं. आणि वैभवला तर लई लाज वाटत होती. तो बोलला मला काय हिडिओमध्ये जास्त घेऊ नको मम्मी, मला आवडत नाही. म्हणलं नाही घेत तुला, मग राहू दे, तू मोबाईलचं खोलूच नको बॉक्स, चट वैष्णवी खोलीन. मग तिने अनबॉक्स केलं मोबाईलचं मस्त. आणि मग बिल वगैरे करून आता आम्हाला घरी जायचं आहे. तर आम्ही 6 वाजता गेलेलो, तर रात्री 10 वाजले आम्हाला घरी यायला. अक्षरशः कंटाळून मोबाईल इकडं तिकडं पाहून पाय दुखायला लागले. आणि त्याच्यानंतर मग आता इथं फायनली हा मोबाईल घेतलेला आहे विवोचा. तुम्हाला मी सांगितलं तोच घेतला आहे. मग त्याच्यानंतर बिल वगैरे केलं आणि मग घरी जायचं होतं. तर म्हणलं बाहेर काहीतरी खाऊया, पण काय अजिबात नाही. वैभवनी गाडीच उभा केली नाही, डायरेक्ट आम्हाला घरी घेऊन आला. म्हणलं बाहेरचं पाऊस पडतो आहे ना, त्याच्यामुळं चांगला नाही. मग बिल वगैरे आम्ही इथं केलं, घराकडे गपचूप निघालोत. मग काय घरी आल्याच्यानंतर स्वयंपाक करायला लागला. भाकरी बनवल्या आणि मेथीची भाजी, डाळ भात एवढं बनवलं. आणि मग आम्ही 4 जण जेवलोत. तर कसा वाटला आपला व्हिडिओ मोबाईल घेण्याचासुद्धा आणि बाकीचं सगळं दाखवलं त्याच्यासुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या, लाईकसुद्धा करत जा. चला आता परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आता जेवणं वगैरे करतोत आणि खूप थकलेली. 10 वाजून 11 वाजत आलेत जवळजवळ. यायलाच आम्हाला 10 वाजले होते घरी. 1 तासात स्वयंपाक केला, जेवणं वगैरे करून घ्यायचे तर. आणि मस्त मग सगळ्यांना गुड नाईट. कारण आता खूप दमल्यासारखं झालं, बाहेर गेलं ना तर एवढं थकतं माणूस. स्वयंपाक करायची सुद्धा मला इच्छा नव्हती, पण बाहेरचं काय चांगलं नाही. आता पाऊस जास्त पडतो आहे त्याच्यामुळं मग काय आम्ही बाहेर काहीच घेतलं नाही, डायरेक्ट घरी चालत. घरी आल्याच्यानंतर कुणाला पण असं वाटतं ना दमल्याच्यानंतर की नको स्वयंपाक करायला, पण आता विलाज नाही. मग काय मस्त मेथीची भाजी केली, भाकरी केल्या आणि वरण भात थोडंसं लावलं. असं आमचं साधा सिंपल स्वयंपाक संध्याकाळी मस्त. आणि मग जेवणं करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग काय मोबाईल घेऊन दिला वैभवला आणि मग म्हणलं आता